संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक किसन भाऊ हासे, युवा सकाळ युवा युवा या दैनिकाचे संपादक आणि या ऑनलाईन पत्रकारिता अभ्यासक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व उत्साही तरुण पत्रकार, मी आज जो विषय मांडणार आहे तो पत्रकारिता अभ्यासक्रम आणि विविध संस्था या विषयासंबंधी आपल्याला उद्बोधन करणार आहे. प्रथमतः आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतामधील पत्रकारिता शिक्षणाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. 1920 साली चेन्नई म्हणजे मद्रास जवळच्या आड्यार या संस्थेमध्ये ज्यांनी लोकमान्य टिळक यांच्या बरोबर होम रूल चळवळीच्या प्रवर्तक होत्या ॲनी बेझंट यांनी एक राष्ट्रीय विद्यापीठ शिक्षण संस्था स्थापन केली होती. या संस्थेमध्ये पत्रकारितेचा पहिला अभ्यासक्रम 1920 साली तिथल्या आर्ट्स आणि भाषा, कला आणि भाषा या विभागातून सुरू करण्यात आला. म्हणजे गेल्या 100 वर्षाची जर वाटचाल बघितली तर भारतामध्ये पत्रकारिता शिक्षण, माध्यम शिक्षण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेलं आहे. हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल एक्सपान्शन त्याची खूप वाढ झालेली आहे. ह्या संख्यात्मक वाढीचं रूपांतर आपल्याला गुणात्मक विकासामध्ये करायचं. त्या दृष्टीने विचार करता आपल्या असं लक्षात येईल की भारतामध्ये वेगवेगळ्या 1500 संस्थांच्या मध्ये हा कोर्स शिकवला जातो आणि आपल्याकडे जी 750 विद्यापीठ आहेत त्याच्यापैकी सुमारे 200 विद्यापीठापर्यंत हा अभ्यासक्रम त्या विभागामार्फत शिकवला जातो. आता तुम्ही जर इंटरनेटवर बघितलं तर देशातील 10 टॉप मीडिया एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स याची यादी तुम्हाला बघायला मिळेल. मग आपण जर या संस्थांचं वर्गीकरण केलं तर आपल्या असं लक्षात घ्या की पहिल्यांदा काही शिखर संस्था येतील, अपेक्स इन्स्टिट्यूशन्स, त्याच्यानंतर केंद्रीय विद्यापीठं येतील, त्याच्यानंतर मग प्रादेशिक विद्यापीठं येतील आणि त्याच्यानंतर मग खाजगी संस्था येतील. तर या प्रकारे या संस्थांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अमेरिकेमध्ये 25 घटक राज्यामधून दरवर्षी 75,000 विद्यार्थी माध्यमांचं शिक्षण घेतात. म्हणजे मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम हे शिक्षण किती लोकप्रिय आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या देशामध्ये सुद्धा या अभ्यासक्रमाचा विस्तार होतोय. आपण असं लक्षात घेतलं, फिकी नावाची संस्था आहे, फेडरेशन ऑफ इंडियन कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, या संस्थेनं एक सर्वे केला, अभ्यास केला. दरवर्षी ते अभ्यास करतात. त्यांच्या एका मीडिया सर्वेमध्ये असं म्हटलंय की भारताचा विकास वेग जरी 10%, 7%, 7.5% असला तरी मीडियाचा ग्रोथ रेट मात्र 19% आहे. म्हणजे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचा विकास आपल्या देशामध्ये सातत्यानं वाढतो आहे. तेव्हा या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या गरजा पूर्ण करणं हे काम आपल्याला माध्यम शिक्षणाद्वारे करायचं. एका अभ्यासामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जर समजा माध्यमांच्या क्षेत्रामध्ये मनुष्यबळ 100% पाहिजे, पण आजचं शिक्षण जे आहे ते फक्त 22% मनुष्यबळ पूर्ण करू शकतं. म्हणजे 60-70% अजूनही आपल्याला असे तरुण जे पदवीधर आहेत, जे चांगले लिहू शकतात, बोलू शकतात, त्यांना माध्यम क्षेत्रामध्ये थेट प्रवेश दिला जातो. म्हणजे प्रशिक्षणाची किती आवश्यकता तुमच्या लक्षात घ्या. अनेक वर्तमानपत्र स्वतःच्या प्रशिक्षण संस्था चालवतात. आता जागरण हे वृत्तपत्र आहे, जागरण लेक युनिव्हर्सिटी आहे त्यांची. टाइम्स ऑफ इंडियाच्या वतीनं बेनेट युनिव्हर्सिटी चालवली जाते, बेनेट विद्यापीठ चालवलं जातं. तर हिंदू ह्या दैनिकाच्या वतीनं मद्रासमध्ये एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम ही संस्था चालवली जाते. म्हणजे देशामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन ही संस्था 17 ऑगस्ट 1965 रोजी स्थापन झाली. आजही ती संस्था कार्य करते. तिच्या 4 वेगवेगळ्या शाखा आहेत. ओरिसामध्ये धेन कन्या या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये अमरावती या ठिकाणी पण त्याचा अभ्यासक्रम चालतो. त्याचा मराठी अभ्यासक्रम मीच तयार केलेला आहे. तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की आपल्या देशातल्या विद्यापीठांच्या संख्येमध्ये जर विचार केला तर ही जी काही विद्यापीठं आहेत
तसं बनारस हिंदू विद्यापीठ आहे, या विद्यापीठात सुद्धा मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम हा अभ्यासक्रम शिकवला जातो. इथं माझी एक विद्यार्थिनी जी औरंगाबादला शिकलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शोभना नेर्लीकर त्या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर आहे, असोसिएट प्रोफेसर आहे. म्हणजे या क्षेत्रात अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. म्हणजे जसं आपण पत्रकार होऊ शकतो, त्या पद्धतीनं पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयाचे प्राध्यापक म्हणून सुद्धा आपण काम करू शकतो. तर व्यवसायाचा अनुभव 10 वर्षाचा पाहिजे, शिवाय सेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ज्याला म्हणतात, आणि पीएचडीचा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर अशा व्यक्तीला भारतातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये उत्तम प्रकारे सेवा संधी मिळू शकते. अर्थात त्या देशात त्या भागातली भाषा, इंग्रजी भाषा, हिंदी भाषा ही पण आपल्याला अवगत आली पाहिजे. त्यामुळं आपल्याला त्या भाषेमध्ये अध्यापन करता येऊ शकतं. पण आपण जो अभ्यासक्रम आता केला, पहिला अभ्यासक्रम केला आणि दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे, तर या कुठलाही अभ्यासक्रम आपण जर केला तर त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल्स आहेत. पहिला आहे सर्टिफिकेट कोर्स इन जर्नलिझम, म्हणजे प्रमाणपत्र अभ्यासक्रम. जी व्यक्ती समजा मॅट्रिक आहे, 12वी आहे, अशा व्यक्तीला हा अभ्यासक्रम करता येतो किंवा ग्रॅज्युएशनला सुद्धा करता येतो. पण ग्रॅज्युएट व्यक्ती साधारणपणे डिप्लोमा इन जर्नलिझम किंवा बॅचलर ऑफ जर्नलिझम हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. आणि बॅचलर ऑफ जर्नलिझम सर्टिफिकेट कोर्समध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा सर्टिफिकेट कोर्सच्या समितीवर मी होतो. त्यातली 2 पुस्तकं मी लिहिलेली आहेत. 1991 साली तो सुरू झाला. आता तिथे पण डिग्री कोर्स, मास्टर कोर्स हे कोर्सेस चालू आहेत. प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये साधारणपणे 5 पेपर्स असतात आणि 200 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. डिप्लोमामध्ये आपण गेलात तर त्याच्यामध्ये 800 ते 1000 मार्काची परीक्षा असते, त्याला पण प्रात्यक्षिक असतं, पदविका अभ्यासक्रम आपण म्हणतो. आणि मग बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, काही ठिकाणी बीजे म्हटलं जातं, काही ठिकाणी बीजेएमसी म्हटलं जातं, काही ठिकाणी बीसीजे म्हटलं जातं, पण साधारणपणे कोर्सेस तेच आहे. मग या अभ्यासक्रमामध्ये काय असतं, एक पहिला पेपर असतो प्रिन्सिपल्स ऑफ जर्नलिझम अँड हिस्ट्री ऑफ जर्नलिझम, पत्रकारितेची मूलतत्व काय, पत्रकारितेचा इतिहास काय याची ओळख यामध्ये करून दिली जाते. त्यानंतर एक पेपर असतो न्यूज रिपोर्टिंग वरती, हे वार्ता लेखन आणि वृत्त लेखन, न्यूज अँड फीचर रायटिंग, यावर एक 100 मार्काचा पेपर असतो. कारण मीडियामध्ये, जर्नलिझम मध्ये, मग वर्तमानपत्र असो, रेडिओ असो, टेलिव्हिजन असो, सिनेमा असो, कोणतेही माध्यम असो, त्यामध्ये 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे रिपोर्टिंग आणि दुसरं म्हणजे एडिटिंग. तुम्हाला चांगलं रिपोर्टिंग करता आलं पाहिजे, वार्तांकन करता आलं पाहिजे आणि ज्यांनी लिहिलेलं आहे ते एडिट करता आलं पाहिजे. तेव्हा एक प्रश्नपत्रिका रिपोर्टिंगवर असते, आणखी एक 100 मार्काचा पेपर एडिटिंगवर असतो. एडिटिंग ॲज अ आर्ट अँड सायन्स. गिब्सन नावाच्या लेखकानं फार सुंदर पुस्तक लिहिलं, द एडिटिंग इन द इलेक्ट्रॉनिक इरा. याच्या इलेक्ट्रॉनिक युगामध्ये एडिटिंग कसं आहे, एडिटिंग इन द डिजिटल इरा, या डिजिटल युगामध्ये संपादनाला महत्व काय. जशी नवी माध्यमं आली 2001 मध्ये, तेव्हा मीडियाच्या कोर्सेसमध्ये बॅचलर ऑफ जर्नलिझम मध्ये सुद्धा आम्ही 2002 पासून बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मीडिया, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड मीडिया, माहिती तंत्रज्ञान आणि प्रसार माध्यम हा एक स्वतंत्र पेपर सुरू केला. आता तर नवी माध्यम आणि माध्यम शिक्षण यावर नवा पेपर असतो. त्यावर मराठीमध्ये प्रसार माध्यम आणि माहिती तंत्रज्ञान हे माझं पुस्तक आहे, ते काय 4 आवृत्त्या निघालेले आहेत. म्हणजे जसं रिपोर्टिंग म्हटलं, तुम्हाला मी एडिटिंग सांगितलं, त्याच्यानंतर आपल्या असं लक्षात येईल जनसंपर्क, पब्लिक रिलेशन्स अँड मास कम्युनिकेशन हा एक पेपर असतो. कारण उत्तम पत्रकार उत्तम जनसंपर्क अधिकारी होऊ शकतो. तो जनसंपर्क अधिकाऱ्याला कोणकोणते गुण आवश्यक आहेत, प्रेस नोट कशी करावी, प्रेस कॉन्फरन्स कशी घ्यावी, हाऊस जर्नल किंवा गृहपत्र कसं काढावं, या सर्व गोष्टीची चर्चा, वेबसाईट कशा पद्धतीने लिहावी, या सर्व बाबीचं शिक्षण आपल्याला जनसंपर्क या विषयामध्ये दिलं जातं. असंच मास कम्युनिकेशनच्या थिअरीज, पब्लिक स्पीकिंग आहे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे, सार्वजनिक भाषण कसं करावं, एखाद्या उपक्रम, एखादा इव्हेंट याचं व्यवस्थापन कसं करावं, एखादा उत्सव तो कशा पद्धतीने योजना करावी,
या गोष्टीचं शिक्षण आपल्याला पब्लिक रिलेशन्स अँड मास कम्युनिकेशन या विषयामध्ये दिलं जातं. त्यानंतर न्यूजपेपर मॅनेजमेंट, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, सर्क्युलेशन, ऍडव्हर्टायझिंग यावर एक पेपर असतो. वर्तमानपत्र निर्माण करणं ही कला आहे, पण वर्तमानपत्र वितरण करणं ही त्याहून अवघड गोष्ट आहे. असं म्हटलं जातं, इट इज व्हेरी इझी टू सेल ए सोप बट इट इज डिफिकल्ट टू डिस्ट्रीब्यूट न्यूजपेपर. एक साबण विकणं सोपं आहे, पण वर्तमानपत्र विकणं त्याहून अवघड आहे. तेव्हा ब्रँडिंग वर्तमानपत्राचं कसं करायचं, वर्तमानपत्र एक ब्रँड म्हणून कसं समाजापर्यंत पोहोचवायचं. आता तर आपण बघतो की एकाच वेळी मोबाईलच्या पॅडवर आपण वर्तमानपत्राचं पानी वाचू शकतो, रेडिओ स्टेशनही ऐकू शकतो आणि टेलिव्हिजन सिरियलही बघू शकतो. तेव्हा हा माध्यमांचं मर्जिंग झालेलं आहे, मर्जिंग होत आहे. तर या कालखंडामध्ये आपल्याला वर्तमानपत्राचं व्यवस्थापन कसं करावं, त्याच्यामध्ये ट्रस्ट न्यूजपेपर कोणते आहेत, त्याच्यामध्ये वैयक्तिक वृत्तपत्र कोणते असतात, किंवा आपण जर ज्याला म्हणतो की जॉईंट स्टॉक कंपनी, जसं बेनेट कोलमन कंपनी आहे, जॉईंट स्टॉक कंपनी कशी कार्य करते, या प्रकारच्या विविध व्यवस्थापन शाखांची ओळख, निर्मितीची ओळख, वर्तमानपत्र तयार होण्यापासून वाचकाच्या हातापर्यंत जाईपर्यंत जे जे काही घडतं त्या सगळ्या गोष्टीला व्यवस्थापन असं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की वर्तमानपत्र व्यवसायामध्ये यंत्रापेक्षा माणूस मोठा आहे. मॅन इज मोर इम्पॉर्टंट दॅन मशीन इन द न्यूजपेपर इंडस्ट्री. तेव्हा वर्तमानपत्र व्यवसायासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ तयार करणं. माझे एक विद्यार्थी आहेत डॉक्टर अनिल फळे, यांनी वर्तमानपत्रातील मनुष्यबळ विकास, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन द न्यूजपेपर्स या विषयावर प्रबंध लिहिला आणि त्याचं मराठीमध्ये पुस्तक पण निघालेलं. इंग्रजीमध्ये प्रबंध आहे, मराठीमध्ये पुस्तक निघाले. पुण्याच्या पॅरामाउंट प्रकाशन संस्थेने काढलेले. म्हणजे पत्रकारिता अभ्यासक्रम कशासाठी आहे, तर हे मनुष्यबळ तयार करणं. माध्यमांसाठी एक समजा तुम्ही अगदी खूप उत्कृष्ट असं एका तासाला 70,000 काही 30 मिनिटांमध्ये 1 लाख 2 लाख प्रति छापणारं यंत्र आणलं, पण त्याच्यामध्ये लिहिणारं मनुष्यबळ महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये काम करणारा माणूस, किंवा रेडिओ केंद्र आपण सुरू करायचं, कम्युनिटी रेडिओ सुरू करायचं, पण त्याच्यामध्ये अनाउन्सर कोण आहे, एडिटर कोण आहे. टेलिव्हिजनचं आपल्याला एक प्रोडक्शन सेंटर सुरू करायचंय, तर टेलिव्हिजनमध्ये कम्पेअर करणारा, अँकरिंग करणारा माणूस कसा आहे, यावर त्या चॅनलचं यश अवलंबून आहे. ब्रॉडकास्ट मीडियाबद्दल असं म्हणतात, वेअर देर इज गुड कोऑर्डिनेशन देर इज अ ग्रँड सक्सेस. रेडिओ किंवा टेलिव्हिजनच्या केंद्रामध्ये जिथं उत्तम समन्वय आहे, तेच केंद्र अत्यंत प्रभावी आणि यशस्वी असतं. तेव्हा याबरोबरच जसं मी आपल्याला पब्लिक रिलेशन्स, मास कम्युनिकेशन सांगितलं, न्यूजपेपर प्रोडक्शन बद्दल सांगितलं, तसं रेडिओ आणि टेलिव्हिजन, आकाशवाणी, नभोवाणी आणि चित्रवाणी यावर सुद्धा एक स्वतंत्र पेपर असतो. आणि याबरोबरच मीडिया लॉज, माध्यमविषयक कायदे, ज्याचा आपण मागच्या तासामध्ये विचार केला होता. आणि मग करंट अफेअर्स, प्रचलित घडामोडी आणि सामान्य ज्ञान. आपण रोजच्या रोज एक दिनविषय जर बघितले, तर आज कोणता जागतिक दिवस आहे हे आपण बघतो. तर त्या दृष्टीनं आपल्याला इतिहासातल्या घटना, वर्तमानातल्या घटना याचं आकलन झालं पाहिजे. तर युक्रेनचं युद्ध चालू आहे, रशिया आणि युक्रेनमध्ये. त्या युद्धाचे जगावर काय काय परिणाम होत आहेत, रोजच्या रोज युद्धाचं वार्तांकन कसं केलं जातं. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्ध काळामध्ये टेलिप्रिंटरच्या वायरच्या न्यूज यायला लागल्या, आणि मग असं लक्षात आलं की वर्तमानपत्र व्यवसाय वाढला. युद्धस्य वार्ता रम्य, युद्धाच्या बातम्या लोकांना रोजच्या रोज ऐकाव्या असे वाटते. तेव्हा प्रचलित घटना व घडामोडी आणि त्यावर भाष्य, त्यावर लेख लिहिणं, त्यावर अग्रलेख लिहिणं, पहिल्या पानावरच्या उत्तम बातम्या लिहिणं, या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. तेव्हा बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड कम्युनिकेशन यामध्ये अशा प्रकारे 900 मार्काचा अभ्यासक्रम, 700 मार्काचा अभ्यासक्रम आणि 200 मार्काचं प्रात्यक्षिक असतं. त्यामध्ये प्रात्यक्षिकामध्ये आपल्याला कात्रण संग्रह करावा लागतो, किंवा एक छोटासा लघुप्रबंध लिहावा लागतो. पुढे आपण जर बघितलं तर आता महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठातून MA मास कम्युनिकेशन जर्नलिझम हे कोर्सेस 2002 पासून सुरू झालेले आहेत.
त्याच्यापूर्वी आपल्याकडे बॅचलर ऑफ जर्नलिझम हा BA BSc BCom नंतर कोर्स असायचा. तुम्ही कोणताही अभ्यासक्रम करा, बॅचलर ऑफ जर्नलिझम करा, मास्टर जर्नलिझम करा, मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन करा, किंवा त्यामध्ये रेडिओ टेलिव्हिजनचं स्पेशलायझेशन घ्या, पब्लिक रिलेशनचं स्पेशलायझेशन घ्या. त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र संस्थांच्या मध्ये प्रवेश घ्यावा लागतो. अर्थातच कोणताही प्रवेश एंट्रन्स एक्झामिनेशन शिवाय, चाचणी परीक्षेशिवाय दिला जात नाही. कारण या परीक्षेसाठी बसणारे विद्यार्थी विविध ज्ञानशाखामधले असतात. कोणी BA असतं, कोणी BCom असतं, कोणी BSc असतं, आणि त्यांना असं वाटतं की आपण आता मीडियामध्ये जायला पाहिजे. माध्यमांच्या मध्ये लोक का जातात त्याची 3-4 कारण आहे. पहिली गोष्ट अशी आहे की मीडियाविषयी ग्लॅमर आहे, एक आकर्षण आहे, एक झळाळी आहे, तेज आहे त्याला. आणि मग आपण असं बघतो की मीडिया इज अ फोर्थ स्टेट, माध्यम ही चौथी सत्ता आहे आणि प्रसारणाला 5वी सत्ता म्हटलेलं आहे, न्यू मीडियाला 6वी सत्ता असं म्हटलेलं आहे. तेव्हा अशी जी माध्यमं आहेत, या माध्यमांच्याकडे मोठ्या संख्येने तरुण वर्ग वळतोय, कारण त्याच्यामध्ये रोजगार आहेत, त्याच्यामध्ये संधी आहे, त्याच्यामध्ये आपलं नाव कोरण्याची फार मोठं एक योगदान देण्याची त्याच्यामध्ये संधी आहे. मग ते अमेरिकेतला टाइम मॅगझिन असो, किंवा लंडनची BBC सारखी वृत्तवाहिनी असो, किंवा आपल्याकडचं झी टेलिव्हिजन सारखं चॅनल असो, कुठल्याही चॅनल मध्ये जा, कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये जा, तुम्हाला चांगला पत्रकार किंवा चांगला कम्युनिकेटर होण्यासाठी 3 गोष्टी फार आवश्यक आहेत. आज माध्यमांच्याकडे तरुण का वळतोय? कारण प्रचंड स्पर्धेचं युग आहे. माध्यमांच्या मध्ये एक शक्ती आहे, आणि त्याबरोबरच प्रसार माध्यमांच्या द्वारे तुम्हाला हजारो कोट्यावधी लोकांच्या पर्यंत तुमचे विचार, तुमच्या कल्पना पोहोचवता येतात, आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा तिथे उमटवता येतो. ह्या गोष्टी फार महत्वाच्या. आणि मग आपल्याला कोणतंही माध्यम असो, माध्यम छापण्याचा असो, माध्यम प्रसारणाचा असो, किंवा माध्यम आपल्याला पारंपरिक लोकमाध्यम असो, किंवा सिनेमासारखं माध्यम असो, या सर्व संस्थांच्या मध्ये आपल्यामध्ये उत्तम लिहिता आलं पाहिजे, चांगल्या प्रकारे सुस्पष्ट असं बोलता आलं पाहिजे, आणि अभ्यासून प्रकटावे असं रामदासांनी म्हटलेलं. दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडी वाचित जावे. आपण सतत वाचन, मनन, चिंतन केलं पाहिजे, मग आपल्याला चांगलं लेखन करता येईल, चांगलं प्रसारण करता येईल. तेव्हा दी आर्ट ऑफ ब्रॉडकास्टिंग, प्रसारणाची पण कला आहे. डून डुकन नावाच्या लेखकाने लिहिलेलं आहे, ब्रॉडकास्टिंग इज अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग मीडिया. The content of broadcasting changes as per socio-economic, cultural and geographical needs. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक गरजाप्रमाणे प्रसारणाचा आशय बदलत असतो. अमेरिकेतल्या वर्तमानपत्रामधली किंवा टेलिव्हिजन चॅनलवरची बातमी भिन्न असेल, आमची भिन्न असेल, कारण आमचा समाज वेगळा आहे, आमचं अर्थकारण वेगळं आहे, आमची संस्कृती वेगळी आहे. तेव्हा ब्रॉडकास्टिंग मध्ये सुद्धा खूप संधी आहे. आता मास्टर कोर्स बद्दल तुमच्या थोडक्यात तुम्हाला प्रसार माध्यमाच्या या अभ्यासक्रमाची ओळख करून देणार. हा जो मास्टर कोर्स आहे, मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, एक जनरल कोर्स घेताय, तो स्पेशलाइज कोर्स करताय. आता जनरल जर कोर्स तुम्ही करायचा ठरवला तर तो 2 वर्षाचा मास्टर कोर्स आहे. पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला 5 पेपर्स आहेत, दुसऱ्या वर्षामध्ये 5 पेपर्स आहेत. आता मग पहिल्या सत्रामध्ये विभागून त्याच्यामधला काही भाग दिलाय, एका वर्षाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काही कोर्स दिलेले. साधारणपणे पहिल्या सत्रामध्ये व्हॉट इज मास कम्युनिकेशन, जनसंज्ञापन म्हणजे काय. आपण वर्तमानपत्र, रेडिओ, टेलिव्हिजन, ऍडव्हर्टायझिंग, सिनेमा या सगळ्यांना मिळून मास कम्युनिकेशन म्हणतात. त्यालाच मराठीमध्ये जनसंवाद किंवा जनसंज्ञापन, हिंदीमध्ये त्याला जनसंचार असं म्हणतात. ज्ञानेश्वरांनी त्याला संवाद असा शब्द वापरलेला आहे. शब्द वीण संवादीजे, दुजे वीण अनुवादीजे, सर्व निगमे कैसे असं ज्ञानेश्वर सांगतात. तेव्हा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, आपुलाच होय आपल्या मनाशी संवाद म्हणणारे तुकाराम सुद्धा संवाद शब्द जाणत होते. मॅक्लुहननी सांगितलं, वर्ल्ड विल बिकम द ग्लोबल व्हिलेज ड्यू टू कम्युनिकेशन रेव्होल्युशन. तेव्हा ज्ञानेश्वरांनी सकल विश्वची माझे घर, हे विश्व चराचर असं म्हटलेलं. तेव्हा पहिला पेपर असतो मास कम्युनिकेशन थिअरी, तत्वज्ञान याच्याबद्दलचं. त्याच्यानंतर असते मीडिया हिस्ट्री, माध्यमांचा इतिहास.
त्याच्यानंतर असतं मीडिया रिपोर्टिंग अँड मीडिया लँग्वेज, माध्यमांची भाषा आणि वार्तांकन. त्याच्यानंतर असतं एडिटिंग, इलेक्ट्रॉनिक इरामध्ये संपादनाच्या वेगळ्या पद्धती कोणत्या. मग पुन्हा दुसऱ्या सत्रामध्ये थोडं रिपोर्टिंग मध्ये इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग, इंटरप्रिटेटिव्ह रिपोर्टिंग, एडिटिंग मध्ये अग्रलेख कसा लिहावा, स्तंभ कसे लिहावे, स्फुटलेखन कसं करावं, याचे ऍडव्हान्स कोर्सेस त्याच्यामध्ये दिलेले असतात. आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रानंतर मग तुम्हाला जर समजा टीव्ही मध्ये जायचंय तर तुम्हाला टीव्ही या माध्यमामध्ये तुम्ही मग स्पेशलाइज करू शकता. ज्याला जनसंपर्क करायचा तो जनसंपर्क जाऊ शकतो. ज्याला असं वाटतं की मला सिनेमामध्ये आवड आहे तर सिनेमा क्षेत्राची संधी घेता येते. म्हणजे तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये जायचंय. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये MA पब्लिक रिलेशन्स वेगळा कोर्स आहे. किंवा आपण जर पाहिलं की आता अनेक महाराष्ट्रातलं असं शिवाजी विद्यापीठ, इथं मी 3 वर्ष सुरुवातीला 1980 ते 82 शिवाजी विद्यापीठामध्ये मी प्राध्यापक होतो, विभाग प्रमुख होतो. 82 नंतर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आलो आणि 82 पासून 2016 पर्यंत तिथं अध्यापन केलं. तर आता आपल्या असं लक्षात येईल की ज्याला असं वाटतं की मला असं पूर्णपणे टेलिव्हिजन मध्ये कोर्स करायचा, पूर्णपणे न्यूजपेपर मध्ये कोर्स करायचा, आपला बॅचलर ऑफ जर्नलिझम किंवा मास्टर कोर्स केल्यानंतर सुद्धा तुम्ही चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम मध्ये जाऊन स्वतंत्रपणे इलेक्ट्रॉनिकचा कोर्स करू शकता. किंवा तुम्हाला दिल्लीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन मध्ये जाऊन तिथला PG डिप्लोमा इन टेलिव्हिजन जर्नलिझम तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला जर स्पेशलायझेशन करायचंय, ऍडव्हर्टायझिंग अँड डिजिटल मीडिया याच्यामध्ये काम करायचंय, तर त्यामध्ये तुम्हाला बेनेट युनिव्हर्सिटीची टाइम्स ऑफ इंडियाच्या वतीने चालवली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला न्यू मीडिया बद्दल, डिजिटल जर्नलिझम बद्दल कोर्सेस दिले जातात. तिथे तुम्ही जाऊन कोर्स करू शकता. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या तुम्ही जर मराठी माध्यमामध्ये कोर्स करू इच्छिता तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठातून मास्टर कोर्सेसचे अभ्यासक्रम आहे. पुणे विद्यापीठामध्ये रानडे इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा इन जर्नलिझम हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने चालवला तो आहे. मास्टर ऑफ जर्नलिझम आहे, मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन आहे. पुणे विद्यापीठामध्ये भिडे सरांनी सुरू केलेला कम्युनिकेशन स्टडीज नावाचा विभाग आहे. तिथे तुम्हाला MCS करता येतं, मास्टर ऑफ कम्युनिकेशन स्टडीज. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये MA मास कम्युनिकेशन तुम्ही करू शकता. अलीकडे युनोचे आम्ही 2007 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये BA इंटरनॅशनल जर्नलिझम हा कोर्स सुरू केला. BA आर्ट सायन्स इंटरनॅशनल जर्नलिझम. अलीकडे BA मास मीडिया हा कोर्स मराठवाडा विद्यापीठात, मुंबई विद्यापीठात अनेक ठिकाणी BA MCJ, BA मास कम्युनिकेशन जर्नलिझम अशा पद्धतीचे कोर्स इंग्रजीत आणि मराठीत चालवले जातात. पण मास्टर कोर्स मध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं विशेषीकरणाच्या संधी आहेत, मीडिया लॉज बद्दलचा अभ्यासक्रम आहे, माध्यमांच्या न्यू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड मीडिया लॉज बद्दल आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी, संशोधन करायचं संशोधनाच्या पद्धती कोणत्या आहेत, माध्यमांच्या मध्ये मार्केटिंग कसं केलं जातं, मीडिया रिसर्च कसा केला जातो, तुम्हाला जाहिरात मिळवायची तर कशासाठी, त्यासाठी मार्केट स्टडी, मार्केट सर्वे कसा आवश्यक आहे, कुठल्याही वर्तमानपत्र दर 3 वर्षांनी एकदा स्वतःचं लीडरशिप अनालिसिस, लीडरशिप सर्वे करते, आशयाचं विश्लेषण करते, त्याबद्दल त्या अनुषंगानं एक स्वतंत्र पेपर मीडिया रिसर्चचा असतो. अशा प्रकारे हे पहिलं आणि दुसरं सत्र पूर्ण केल्यानंतर मास्टर अभ्यासक्रमामध्ये 200 मार्काचं लघुप्रबंध किंवा डिझर्टेशन असतं. प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्रपणे विषय घेऊन एक 150 ते 200 पानाचा लघुप्रबंध लिहितात आणि त्याची तोंडी चाचणी परीक्षा होते. अशा प्रकारे 2 वर्षाचा मास्टर कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 50% पुढे ज्यांना मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना जसं स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेता येतो तसं स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट सेट जी पुणे विद्यापीठाच्या वतीनं चालवली जाते. मास कम्युनिकेशन मध्ये तुम्ही सेट परीक्षा देऊ शकता, मास कम्युनिकेशन जर्नलिझम मध्ये. तशी UGCची नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा देऊ शकता. ही परीक्षा जर तुम्ही पास झालात, उत्तीर्ण झालात, तर तुम्हाला देशामधल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये प्राध्यापकाचं, अधिव्याख्यात्याचं, असिस्टंट प्रोफेसरचा जॉब तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे मीडियामध्ये अभ्यासक्रम केल्यानंतर संधी कुठल्या प्रकारच्या 4 प्रकारच्या संधी आहेत. पहिली संधी आहे वर्तमानपत्रामध्ये.
वर्तमानपत्रात तुम्ही सुरुवातीला रिपोर्टर, वार्ताहर किंवा प्रतिनिधी म्हणून काम करू शकता. शहरामधला शिकाऊ वार्ताहर हा प्रमुख वार्ताहराच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. त्याला कब रिपोर्टर असं म्हणतात. आणि हळूहळू तो शहराचा ब्युरो चीफ होतो, जिल्ह्याचा वार्ताहर होतो, प्रांताचा वार्ताहर होतो, राजधानीतला वार्ताहर होतो आणि राजधानीतला वार्ताहर संपादक होऊ शकतो. वीणा देवधर हे महाराष्ट्र टाइम्सचे दिल्लीतले प्रतिनिधी होते आणि पुढे नंतर तरुण भारत ते संपादक झाले. अशा प्रकारे तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये एक रिपोर्टर म्हणून प्रवेश करता येतो आणि थेट संपादक पदापर्यंत तुम्ही काम करू शकता. तसंच उपसंपादक, सब एडिटर म्हणून काम करत असताना तुम्ही उपसंपादकाचे चीफ सब एडिटर, मुख्य उपसंपादक, त्याच्यानंतर सहाय्यक संपादक, कार्यकारी संपादक, संपादक अशा प्रकारे तुम्ही उच्च पदापर्यंत पोहोचू शकता. विद्यापीठामध्ये शिक्षण घेतल्यामुळे त्याचा खूप फायदा होतो. माझे विद्यार्थी विवेक गिरधारी हे मुंबईच्या पुढारी आवृत्ती के संपादक आहेत. हेमाजी मालकर हे पुणे सकाळ के संपादक होते. अनेक विद्यार्थ्यांनी संपादक पदापर्यंत मजल गाठलेली आहे. तेव्हा तुम्ही वर्तमानपत्राच्या कचेरीमध्ये प्रवेश केल्यानंतर वार्ताहर, मुख्य वार्ताहर, राज्याचे प्रतिनिधी, प्रांताचे प्रतिनिधी, राजधानीतले प्रतिनिधी आणि संपादक आणि नंतर उपसंपादक, मुख्य उपसंपादक, सहसंपादक, निवासी संपादक, कार्यकारी संपादक आणि संपादक अशा पद्धतीने सुद्धा वाटचाल करून श्रेष्ठ पदापर्यंत पोहोचू शकतो. पत्रकारिता हा एक नॉलेज इंडस्ट्री आहे. जर्नलिझम इज अ नॉलेज इंडस्ट्री. हा ज्ञानावर आधारलेला उद्योग आहे. त्यामुळे तुम्हाला सातत्यानं रोज अभ्यास करावा लागतो. म्हणजे रोज जसं गृहिणीला मातेला घरामध्ये आपल्या कुटुंबाला भोजन द्यायचंय तर रोज नवा पदार्थ करावा लागतो. त्या पद्धतीनं मीडियामध्ये सुद्धा तुम्ही वार्ताहर असा, संपादक असा, एडिटर असा, निर्माता असा, तुम्हाला रोज नवीन नवीन पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम तयार करावे लागतात आणि रोज नवी बातमी, नवी वार्ता, नवा लेख, नव्या मुलाखती, नवी स्टोरी, नवा वार्तांक, नवा अग्रलेख, नवा विषय अशा पद्धतीने रोज नवी हाताळणी करावी. नवे ते मज नित्य हवे हा माध्यमांचा मंत्र आहे. तेव्हा माध्यम क्षेत्रामध्ये काम करत असताना आपलं भरपूर वाचन पाहिजे. रोज नवनवे ग्रंथ वाचले पाहिजे. आनंदाचे पान म्हणून एबीपी वरती दर रविवारी एक तासाचा कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये मराठीमध्ये कोणती नवी पुस्तकं आली त्याची माहिती आलेली असते. मग ही नवी पुस्तकं विकत घ्यायची, ती वाचायची, आपल्या संग्रहात ठेवायची. प्राध्यापक नरहर कुरुंदकर आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले या दोघांना मी माझ्या वक्तृत्वामध्ये गुरुस्थानी मानतो. कुरुंदकर सरांच्या शबनम पिशवीमध्ये एक नवं पुस्तक रोज असायचं आणि शिवाजीराव भोसले सकाळी उठल्यानंतर रोज काहीतरी नवीन, जसं दासबोध वाचायचे, ज्ञानेश्वरी वाचायचे, तसं रोज एक नवीन पुस्तक हातामध्ये असतं. तेव्हा पत्रकाराला रोजचं वाचन असलं पाहिजे. हे सगळे शास्त्राचे संकेत कळले पाहिजेत. त्याच्यातली तत्व आणि व्यवहाराच्या मध्ये सुसंगती आणली पाहिजे आणि मग आपण जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये जातो तेव्हा रोज नवनव्या ज्ञान, नवं कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न आपण केला. आता आपण एका विषयाकडे वळणार आहोत. तो म्हणजे नवीन माध्यम तंत्रज्ञानामुळे प्रसार माध्यमामध्ये झालेली क्रांती. आपण असं बघतो की 2001 नंतर 1900 साधारणपणे आपण जागतिकीकरण झालं आणि पत्रकारिता चेहरा मोहरा बदलला. जसं अमेरिकेचं वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारतीवर विमानांचा हल्ला त्या ओसामा बिन लादेनने केला होता आणि मग आपण बघतो की ती जी वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत अशी पत्त्यासारखी कोसळली. त्याचं वर्णन रिअल टाइम न्यूज, प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडत असलेली बातमी, हा एक नवा प्रकार त्याच्यामुळे आला. त्याला रिअल टाइम न्यूज असं म्हणतात. त्यामुळे पत्रकारितेचं सगळं आयामच बदललं. मग आपण असं बघतो की इंटरनेटचं आगमन झालं. त्याच्यानंतर आपण बघतो की सोशल मीडिया आला, सोशल नेटवर्किंग साईट आल्या आणि नव्या माध्यमांनी सबंध क्रांती केली. आपल्या मोबाईलच्या पॅडचं रूपांतर एक घरात तुमच्या जवळच्या माध्यमामध्ये झालं. माध्यम क्रांती घडून आली आणि त्यावरती आपल्याला रेडिओ ऐकता येऊ लागला, त्यावर आपल्याला टेलिव्हिजनचे कार्यक्रम पाहता येऊ लागले, सिनेमा पाहता येऊ लागला त्यावरती. त्याच्यातनं आपल्याला मेसेजिंग करता येऊ लागलं. त्याच्यातनं आपल्याला इंस्टाग्राम आपण बघतो किंवा जसं फेसबुक आहे, ट्विटर आहे. पूर्वीचं ट्विटरमध्ये फक्त 150 शब्दाचा ट्विट करता येत असे, आता 250 शब्दापर्यंत ट्विट करता यायला लागले.
मर्फी नावाच्या लेखकाने एक सुंदर पुस्तक लिहिले, द आर्ट ऑफ ब्लॉगिंग, ब्लॉग कसा लिहावा, त्याबद्दल सुंदर विश्लेषण त्या पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं. तेव्हा या नवनव्या माध्यमाबद्दल, न्यू मीडियाबद्दल तरुणांना फार आकर्षण आहे. अमेरिकेमध्ये इंटरनेटची सुरुवात झाली तेव्हा लोक टीव्हीच्या ऐवजी इंटरनेटवरच वेळ घालवायला लागले. तेव्हा त्यांनी कोण बनेगा करोडपती, हु विल बी द मल्टी मिलेनियर नावाची टीव्ही वरती चॅनल सुरू केलं, एक सिरियल सुरू झाली आणि मग आपल्याकडे त्याचा करोडपती आला. तेव्हा माध्यमांच्या मध्ये सुद्धा एकमेकांच्या मध्ये स्पर्धा असते. जसं वर्तमानपत्र अनेक आहेत ती वितरणाची स्पर्धा करतात, त्यांच्यामध्ये प्राइस वॉर चालू असतं, तसंच टीव्ही आणि न्यूजपेपर मध्ये स्पर्धा आहे, रेडिओ आणि टेलिव्हिजन मध्ये स्पर्धा आहे. सिनेमाचा परिणाम टीव्हीवर होतो, टीव्हीचा परिणाम सिनेमावर होतो, तेव्हा माध्यमांच्या जगामध्ये सुद्धा एकमेकांच्यावर परिणाम होत असतो. मी सांगत होतो की माध्यमांच्या मध्ये कशी स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेतून माध्यमांना कसं नवं रूप घ्यावं लागतं. जेव्हा अमेरिकेमध्ये टेलिव्हिजन सुरू झालं तेव्हा लोकांना असं वाटलं की वर्तमानपत्र बंद पडतील काय. यावर एका लेखकाने सुंदर पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे न्यूजपेपर्स मीट द टीव्ही चॅलेंज. त्यामध्ये त्याने असं लिहिलंय, आफ्टर अरायवल ऑफ टेलिव्हिजन न्यूजपेपर्स हॅव नॉट बीन क्लोज बट दे हॅव इम्प्रूव्ड देमसेल्व्हज. म्हणजे टेलिव्हिजन माध्यम आल्यानंतर वर्तमानपत्र बंद पडली नाही, त्यांच्यामध्ये अंतर्बाह्य बदल झाला. त्यांचं रिपोर्टिंग बदललं, त्यांचं एडिटिंग बदललं, त्यांचं कलर पेज सुरू झालं, वेगवेगळ्या आवृत्त्या सुरू झाल्या. तेव्हा जसं टेलिव्हिजन आला तसं रेडिओने काट टाकली आणि रेडिओ माध्यम बदललं. सकाळच्या वेळी, पूर्वी संध्याकाळी रेडिओचे कार्यक्रम असायचे, नंतर मॉर्निंगचे प्राईम टाइम त्यांचा मॉर्निंगचा झाला. सकाळी 6 ते 9 पर्यंत आपण बघतो की रेडिओचं राज्य असतं. म्हणजे रेडिओ हे माध्यम या काळामध्ये अधिक प्रभावी ठरलेले. तशाच पद्धतीनं आपण पुस्तकांचं स्वरूप बदललेलं आहे, टेलिव्हिजनचं स्वरूप बदलतंय, सिनेमाचं स्वरूप बदलतंय. पूर्वीचे 3 तासाचे सिनेमे बदलून आता सिनेमाचा कालावधी लहान होत चालला. किंवा आपण टीव्हीच्या फीचर फिल्म बघा, सिरियल्स बघा, याचं सुद्धा स्वरूप झपाट्याने बदलत आहे. तेव्हा माध्यम क्षेत्रामध्ये खूप संधी आहे, ही सोन्याची खाण आहे आणि यामध्ये आपल्याला कितीतरी संधी आहे. तेव्हा या संधी तुम्हाला घेण्यासाठी तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागेल. पदवी तर घ्यावीच लागेल, पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल, पण याबरोबर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं परफेक्शन येईल. तेव्हा उत्तम वार्ताहर हा एक चांगला साहित्यिक होऊ शकतो. कुसुमाग्रज व विवा शिरवाडकर हे पत्रकार होते. आचार्य अत्रे एवढे मोठे साहित्य सम्राट, त्यांनी नवयुग साप्ताहिक चालवलं आणि त्यांच्या साहित्याला एक प्रकारचा फुलोरा आला. मराठा दैनिक चालवलं. तेव्हा पत्रकार, संपादक, साहित्यिक अशी एक प्रक्रिया आहे. दी ओल्ड मॅन अँड द सी नावाची कादंबरी लिहिली अर्नेस्ट हेमिंग्वे हे वार्ताहर होते. त्याने एका कोवळ्याने 85 दिवस एक मासा मिळवण्यासाठी की झुंज दिली, ती प्रत्यक्ष पाहिली आणि मग त्याने द ओल्ड मॅन अँड द सी नावाची कादंबरी लिहिली आणि त्याला नोबेल प्राइज मिळाला. तेव्हा अशा प्रकारे आपण साहित्य क्षेत्रामध्ये तुम्हाला पाऊल टाकायचं, तुम्हाला एखादा उत्कृष्ट सिनेमा करायचा आहे. आचार्य अत्र्यांचं श्यामची आई आहे, महात्मा फुले आहे, असे जे चित्रपट आहेत अत्र्यांचे, ते जर तुम्ही पाहिले तर एक अष्टपैलू साहित्यिक एक चित्रपटाची कथा सुद्धा निर्माण करू शकतात आणि राष्ट्रपती पुरस्कार त्याला मिळू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. तेव्हा पत्रकारिता हा ही जगाकडे पाहण्याचा एक महत्वाचं गवाक्ष आहे, खिडकी आहे. तेव्हा तुम्हाला संपन्न आणि समृद्ध असं जीवन, अष्टपैलू असं व्यक्तिमत्वाचा विकास जर करायचा असेल तर पत्रकारिता अभ्यासक्रमामध्ये तुम्ही आता सुरुवात केली, तुम्हाला ओळख झाली, तुम्हाला जे गेल्या महिनाभरामध्ये जी वेगवेगळी व्याख्यानं तुम्ही ऐकली, त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टीची ओळख झाली. पत्रकारितेचा इतिहास, त्याची ओळख झाली, पत्रकारिता तत्वज्ञान कळलं, वार्तांकन कसं करावं, संपादन कसं करावं, व्यवस्थापन कसं करावं, जाहिराती कशा मिळवाव्यात, कायद्याचं काय महत्व आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला कळल्या. पण यानंतर आता ही नुसती ओळख आहे, सुरुवात आहे आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये तरुणांना रोजगाराची फार मोठी संधी आहे. जसं
आजचा काळ हा स्टार्टअपचा काळ आहे. मी असं म्हणेन की तुम्हाला या मीडिया क्षेत्रामध्ये सुद्धा एक चांगली कल्पना घेऊन स्टार्टअप तयार करता येऊ शकेल. एक चांगली फीचर एजन्सी चालवता येऊ शकेल. एक चांगल्या मुलाखती घेणारी यंत्रणा म्हणून तुम्ही काम करू शकाल. वृत्तलेख सेवा देऊ शकाल. आणि तुम्ही जर पत्रकारितेचा चांगला अनुभव घेतला तर सिनेमा क्षेत्रामध्ये जाऊ शकाल. सिनेमामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत, रिपोर्टिंग आणि एडिटिंग. स्टोरी टेलिंग म्हणजे काय, लेखक काय करतो, रिपोर्टिंगच करतो. आणि संपादक जो आहे, डायरेक्टर आहे, प्रोड्युसर आहे, तो एडिटिंग करतो, म्हणजे तो कात्री लावतो. या दोन गोष्टी, उत्तम वार्तांकन आणि उत्तम संपादन, तुम्हाला द बेस्ट रिपोर्टिंग करता आलं पाहिजे आणि तुम्हाला क्रिएटिव्ह एडिटिंग करता आलं पाहिजे. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला एक नवचैतन्य मिळू शकेल. मित्रांनो, एवढं सांगेन तुम्हाला की हे शास्त्र आहे. मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम हे एक शास्त्र आहे, सायन्स आहे. मी सांगितलं तुम्हाला प्रिन्सिपल्स ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन. याच्यामध्ये जॉन होहेनबर्ग हे कोलंबिया विद्यापीठामध्ये प्राध्यापक पुस्तक आहे, द प्रोफेशनल जर्नलिस्ट. या पुस्तकाच्या 10 आवृत्त्या निघालेल्या. प्रेंटिस हॉल या संस्थेमध्ये पुस्तक काढले. या पुस्तकामध्ये तुम्हाला पत्रकारितेची ओळख करून दिलेली आहे, तत्वज्ञान सांगितलेलं आहे. डेनिस मॅकविलनचं मास कम्युनिकेशन थिअरी हे पुस्तक आहे, याची 7-8 आवृत्त्या निघाले. रिपोर्टिंग जेम्स लेविसचं पुस्तक आहे, किंवा बेसिक न्यूज हे मेल्विन मेंचरचं पुस्तक आहे. ही पुस्तकं वाचल्यावर तुम्हाला अद्भुत असं काही शास्त्र कळेल. एडिटिंग ब्रूस वेस्टले हे विस्कॉन्सिन विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते. त्याने संपादनामध्ये सांगितलंय, व्हॉट इज एडिटिंग, रिड्रेस, रिस्टाईल, रिराईट. एखादी गोष्ट घ्यायची, नव्यानं लिहायची, नव्यानं मांडायची, तिला नव्याने पोशाख चढवायचा, रिड्रेस करायचं, रिस्टाईल करायचं आणि पुन्हा प्रेझेंट करायचं. ह्याला संपादन असं म्हणतात. संपादन ही कलाची एक शास्त्र आहे. गिब्सनचं पुस्तक आहे एडिटिंग इन द इलेक्ट्रॉनिक इरा. इलेक्ट्रॉनिक युगामध्ये संपादनाचा काय चमत्कार. तेव्हा गोल्डन टच ऑफ एडिटर, संपादकाचा परिस्पर्श झाला म्हणजे मजकुराचं सोनं होतं. तेव्हा संपादन कसं करावं. विलियम्स नातेलेखाचं मॅनेजमेंटचं पुस्तक आहे, व्यवस्थापन कसं करावं. ही कला आहे. ब्रँडिंग करणं, सेल्फ ब्रँडिंग आहे, मीडिया ब्रँडिंग आहे, इन्स्टिट्यूशनल ब्रँडिंग आहे. सर्क्युलेशन कसं वाढवायचं, डिझायनिंग द कम्प्लीट न्यूजपेपर, पूर्णपणे वर्तमानपत्राला कसं सजवायचं. असं म्हणतात, दिस इज ग्राफिक्स इज अ आर्ट ऑफ न्यूजपेपर डिझाईन. एडमंड अर्नॉल्ड हे अमेरिकेतल्या सिरॅकस विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते. त्यांनी एक ग्राफिक डिझाईन सुरू केलं. वर्तमानपत्र हातामध्ये काय, डाव्या बाजूला सगळ्यात महत्वाची बातमी असते, वाचकाच्या डाव्या बाजूला सगळ्यात महत्वाची बातमी आलेली असते. मग वाचकाची नजर कशी फिरते तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं. हे एडमंड अर्नॉल्ड यानं पहिल्या पानाच्या मांडणीचं शास्त्र सांगितलं आणि जगामध्ये सगळी वर्तमानपत्र त्या पद्धतीने मांडणी करायला लागली. तेव्हा पहिल्या पानाची मांडणी रात्रपाळीचा संपादक जो उत्तम प्रकारे करतो, त्याला खूप ठिकाणी संधी आणि उत्तम वर्तमानपत्रामध्ये त्याला मागणी असते. तेव्हा पहिल्या पानावरची मांडणी कशी करावी, सजावट कशी करावी, हे एक मोठं महत्वाचं शास्त्र आहे. ते न्यूजपेपर डिझाईन मध्ये शिकवलं जातं. जनसंपर्क, असं म्हणतात की I.V. लेड बेटरली हा प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये मार्केटिंगचा प्राध्यापक होता, पण त्याने RSC सूत्र काढलं. जनसंपर्क कसा करावा हे त्यांनी सांगितलं आणि त्यातनं जनसंपर्काचं शास्त्र उद्या. फिलिप लेस्ली नावाचा लेखक आहे, त्याचं पुस्तक आहे पब्लिक रिलेशन्स वर, लेस्लीज हँडबुक ऑफ पब्लिक रिलेशन्स. 700 पानाचं पुस्तक आहे, ज्यामध्ये संबंध जनसंपर्क कशी हाताळणी करावी सांगितलंय. तेव्हा आपण द आर्ट ऑफ रेडिओ, टेलिव्हिजन एडिटिंग, टेलिव्हिजन प्रोडक्शन, ही अशी कितीतरी पुस्तकं आहेत. एकेका विषयामधली किमान 5-5, 10-10 पुस्तकं तुम्ही वाचली, त्याच्यामधली ग्लॉसरी, टेक्निकल वर्ड सगळे समजून घेतले, तर तुम्हाला थोडासा व्यवसायातला अनुभव घेतला, 1-2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष तुम्ही पत्रकार म्हणून काम केलं, वर्तमानपत्राच्या कचेरीमध्ये काम केलं, उपसंपादक म्हणून काम केलं, तर थिअरी अँड प्रॅक्टिस, तत्वज्ञानाचा अभ्यास केला
आणि प्रॅक्टिसचा अभ्यास केला, दोन्ही मिळून तुमच्या जीवनाचं सोनं होऊ शकतं आणि तुम्हाला मोठ्या मोठ्या पदापर्यंत तुम्ही ती पदं तुमच्याकडे तुमच्या कौशल्यानुसार चालत येतात. तेव्हा तुम्ही यशस्वी एक कुशल संपादक, कुशल उत्तम वार्ता, निष्णात वार्ता, एक चांगला रेडिओ कलाकार, एक रेडिओ निर्माता, एक टेलिव्हिजन मध्ये उत्तम प्रकारे टेलिव्हिजनचं कार्य करणारा संचालक, प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह आकाशवाणीतला, अशा कितीतरी पदांच्या पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तेव्हा न्यूजपेपर इज अ बेस ऑफ ऑल द मीडिया. पत्रकारिता हा सर्व माध्यमांचा भक्कम आधार आहे, पाया आहे. हा पाया जर भक्कम असेल तर तुम्हाला उत्कृष्टपणे वाटचाल करता येईल. मी जेव्हा पत्रकारितेमध्ये सुरुवात केली, माझे गुरु सोलापूर संचारमध्ये रंगा वैद्य हे खूप प्रभावशाली संपादक होते, उत्तम वक्ते होते आणि स्थानिक विषयावर अग्रलेख कुशलतेने लिहायचे आणि त्यांना बातमी कशी लिहावी, अग्रलेख कसा करावा याच्याबद्दल तर त्यांना इतकं व्यवस्थित मार्गदर्शन ते करत असत की त्या काळामध्ये थोर पत्रकारांच्या सोबत काम करून त्यांच्या कामाची पद्धती, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांची मांडण्याची पद्धत, त्यांची लेखन करण्याची पद्धत, मथळे देण्याची पद्धत, या गोष्टीचा संस्कार वार्ताहरांच्यावर होत असे. आता आपल्याला त्याबरोबरच की विद्यापीठांच्या मधलं शिक्षण हे फार महत्वाचं आहे. तेव्हा तुम्ही कुठल्याही संस्थेमध्ये प्रवेश घ्या, तुम्ही औरंगाबादला जाऊ शकता, तुम्ही नाशिकला जाऊ शकता, तुम्ही पुण्यामध्ये जाऊ शकता, तुम्ही कोल्हापूरमध्ये जाऊ शकता, तुम्ही गोंडवाना विद्यापीठामध्ये जाऊ शकता, कुठल्याही विद्यापीठामध्ये, कुठल्याही पत्रकारिता संस्थेमध्ये, तुम्ही अहमदनगरला पण न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये जर्नलिझमचा कोर्स चालतो, कोणत्याही संस्थेमध्ये तुम्ही प्रवेश घ्या, तिथे उत्तम तयारी करा, वाचन करा, लेखन करा, व्यक्तिमत्वाचा विकास करा, अनेक भाषा शिका. तुम्हाला उत्तम मराठी लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, तसंच हिंदी पण तुमचं चांगलं पाहिजे. तुम्हाला उत्तम इंग्रजीमध्ये सुद्धा व्यवस्थित संभाषण करता आलं पाहिजे. समजा बीबीसीला एखादा वार्ताहर नेमायचा महाराष्ट्रामध्ये, ते बीबीसी सांगेल यू शुड नो इंग्लिश, यू मस्ट बी व्हेरी फ्लुएंट इन हिंदी अँड यू शुड बी व्हेरी व्हेरी पॉवरफुल इन मराठी. तेव्हा तुम्हाला बीबीसीचं जर संधी घ्यायची आहे, आशिष दीक्षित हे बीबीसी मध्ये मराठी विभागामध्ये संपादक आहेत, ते एसएससी झाल्यानंतर माझ्याकडे आले. त्यांनी म्हणाले की मला जर्नलिझमचा कोर्स करायचा. त्यांनी मुंबईमध्ये जाऊन मास मीडियाचा कोर्स केला, एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम मध्ये कोर्स केला आणि थेट ते बीबीसी मध्ये पोहोचले. तेव्हा अशा प्रकारे आपल्याला नुसती आवड आहे, मला पत्रकारितेमध्ये आवड आहे, ग्लॅमरचं आकर्षण आहे असं म्हणून चालणार नाही. प्रचंड साधना करावी लागेल, खूप अभ्यास करावा लागेल, भरपूर वाचन करावं लागेल आणि मग तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जर उडी घेतली तर तुमच्या हाती निश्चितपणे यश मिळेल. तेव्हा या दृष्टीनं तुम्ही चांगली मशागत करा, उत्तम अभ्यास करा, वेगवेगळे विषय निवडा, त्यावरती लिहा, संभाषण करायला शिका, चांगलं निवेदन करायला शिका, उत्तम कौशल्य मिळवा आणि मग तुम्हाला हा जे पत्रकारिता अभ्यासक्रमांची ओळख तुम्हाला मी करून दिली. सर्टिफिकेट कोर्स आहे, बॅचलर ऑफ जर्नलिझम आहे, मास कम्युनिकेशन आहे, मास्टर आहे किंवा स्वतंत्रपणे पब्लिक रिलेशनचा कोर्स आहे, स्वतंत्रपणे टीव्हीचा कोर्स आहे, स्वतंत्रपणे सिनेमा, तुम्हाला सिनेमा क्षेत्रात आवड असेल तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये, FTI म्हणतात, एपेक्स बॉडी आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन आहे, तिथे जाऊन तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग बद्दल, पब्लिक रिलेशन बद्दल, टेलिव्हिजन बद्दल, वर्तमानपत्र पत्रकारितेबद्दल अभ्यास करता येईल. IIMC की शाखा अमरावतीला मराठीमध्ये कोर्स चालवते, त्याच्यात ते तुम्हाला भाग घेता येईल. तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणची अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा, चांगली तयारी करायची, एखादं क्षेत्र निवडायचं आणि त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं स्पेशलायझेशन करायचं. एखाद्याला रिपोर्टिंग आवडतं, मग त्याच्यात रिपोर्टिंग मध्ये आपण मास्टर व्हायचं. एखाद्याला एडिटिंग आहे, एडिटिंग मध्ये जायचं. एखाद्याला रेडिओवरती बोलणं आवडतं, तर त्यांनी त्या क्षेत्रामध्ये जायचं. एखाद्याला टेलिव्हिजन मध्ये मुलाखती घ्यायला आवडतं, त्या क्षेत्रामध्ये जायचं. एखाद्याला सिनेमाचा अभ्यास आहे, मग तिथे तुम्हाला सिनेमाचं स्क्रिप्ट लेखन असेल, स्क्रिप्ट रिसर्च असेल,
एडिटिंग असेल, तुम्हाला प्रोडक्शन असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये कॅमेरामॅन, तुम्हाला कॅमेरा एडिट करायचा आहे, झूम लेन्स करायचंय, झूम आउट करायचंय, असं डिझॉल्व्ह शॉट करायचं, सगळं तिथं शिक्षण मिळतं. तेव्हा या सर्व गोष्टीचा आपण जर अभ्यास केला तर तुम्हाला शिखरावर जाता येईल. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, देर इज ऑलवेज व्हॅकन्सी ॲट द टॉप. शिखरावर तुम्ही एकटेच असाल, खाली खूप गर्दी आहे. तुम्हाला गर्दीमध्ये राहिला तर कोणी विचारणार नाही, पण तुम्ही जर शिखरावर पोहोचलात तर तुम्ही एकटे असाल. तेव्हा प्रिंट जर्नलिझम आहे, रेडिओ आहे, टेलिव्हिजन आहे, सिनेमा आहे, जनसंपर्क आहे, जाहिरात आहे, कोणतंही क्षेत्र घ्या, पण त्या क्षेत्रामध्ये यशाचं शिखर गाठा आणि त्या शिखरावर पोहोचलात तर तुम्ही एकटेच असाल. भव्य हिमालय तुमचा आमचा, मनात पूजिन रायगडा, असं कवींनी म्हटलंय. तर त्या क्षेत्रामधला तुम्ही रायगड व्हा, म्हणजे मग तुम्हाला तुमच्या मनामधलं स्वप्न जे आहे ते साकार करता येऊ शकेल. तर या प्रकारे कुठलाही यश जे आहे ते मिळण्यासाठी शॉर्टकट नाहीये. तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल, खूप मेहनत करावी लागेल, खूप साधना करावी लागेल, खूप तपश्चर्या करावी लागेल. हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे जात जात एक एक संधी घ्यावी लागेल आणि मग तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकाल. त्यासाठी पत्रकारिता अभ्यासक्रमाची ओळख आणि पत्रकारिता शिक्षण देणाऱ्या संस्था याची माहिती मी आपल्याला करून दिली. जसं महाराष्ट्र संपादक सेवा संघ आहे त्या पद्धतीनं अनेक संस्था पत्रकारांची शिबिरं चालवतात. ती शिबिरं अटेंड करा, कॅम्प्स अटेंड करा, बॅचलर ऑफ जर्नलिझमचा कोर्स करा, मास्टरचा कोर्स करा. त्याच्यामध्ये एमफिल, पीएचडी सारखे कोर्सेस आहेत, तेही तुम्ही करू शकता. आणि या क्षेत्रामध्ये यश शिखरावर पोहोचण्यासाठी तुम्ही कुठलीही एक वाट निवडू शकता. आणि ही मळलेली वाट न निवडता वेगळी वाट तुम्ही समजा ठरवलं तुम्हाला काही न्यू मीडियामध्ये करायचं, त्यावर तुम्ही करू शकाल. आता हल्ली आपण बघतो की वेगवेगळ्या युट्यूब चॅनल्स आहेत, तिथं तुम्ही एक भाष्यकार म्हणून स्वतःचं चॅनल चालवू शकता. या पद्धतीनं तुम्हाला फीचर लेखन तयार करून फीचर सर्व्हिसेस देऊ शकता. कितीतरी क्षेत्र आहेत, कितीतरी संधी आहेत. एक ऍड एजन्सी चालवू शकता, जाहिरात संस्था चालवू शकता. जे काही कराल ते तुम्ही उत्तम पद्धतीचं केलं पाहिजे. विल्बूर श्रॅम हे अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये मास कम्युनिकेशन या विषयाचे प्रोफेसर होते. त्यांचं एक सुंदर वाक्य, ते असं म्हणतात, एक्सलन्स इज द ग्रेटेस्ट रिस्पॉन्सिबिलिटी इन मास कम्युनिकेशन. जनसंवाद क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी काय हो? त्यांनी काय म्हटलंय, जनसंवाद क्षेत्रामध्ये सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे उत्तम दर्जा, एक्सलन्सी आहे. तुम्ही जे काही कराल ते उत्तम दर्जाचं करा. उत्तम लेख लिहा, उत्तम भाषण द्या, उत्तम पद्धतीचा टीव्हीवर कार्यक्रम करा. म्हणजे तुम्ही जे काही कराल ते सर्वश्रेष्ठ करा, उत्तम दर्जाचं करा, उत्तम सिनेमा काढा, उत्तम टीव्ही सिरियल तयार करा, उत्तम अग्रलेख लिहा, उत्तम बातमी लिहा. जे काही कराल ते श्रेष्ठ शिखरावर पोहोचणार करा, म्हणजे तुम्हाला माध्यम क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचता येऊ शकेल. पत्रकारिता अभ्यासक्रमाने तुम्हाला एक चांगली ओळख, या क्षेत्राची एक चांगली ओळख तुम्हाला करून दिलेली आहे. एका मळलेल्या वाटेने जाण्याचा मार्ग तुम्हाला किसन भाऊ हासे यांनी दाखवलेला आहे. आता या वाटेने चलत 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 तुम्हाला काट्याचा मार्ग मिळेल, त्याचे काटे उचलावे लागतील, पुन्हा थोडंसं आणखी जावं लागेल, डोंगरावर जावं लागेल, शिखरावर जावं लागेल, दऱ्याखोऱ्यातून जावं लागेल आणि मग तुम्हाला संधी मिळेल. असं मग फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दऱ्याखोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. अंधाराचं जाळं फिटेल आणि दऱ्याखोऱ्यातून प्रकाश निर्माण होईल. तेव्हा अशा यश शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करावा, असं मी तुम्हाला आवाहन करतो. मला असं वाटतं की आता 5-10 मिनिटं उरलेले आहेत, तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारावेत. मी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद सर. किती मिनिटं उरले भाऊ? आहेत 12-1 मिनिट आहेत आपल्याकडे. हा, मग त्यांना प्रश्न काय असतील ते विचारायचं सांगा. हो, कोणाचे काही प्रश्न असतील तर सरांना विचारायचे आहेत, शंका. सर आपल्याला पहिल्यांदा नाव सांगायचं आणि गाव सांगायचं.
हॅलो, विचारा, प्रश्न विचारा. सर थोडंसं हॅलो, थोडं उशिरा कोण जॉईन बोलताय झालो. आपण? आपलं नाव? महेंद्र विचारे पनवेल. महेंद्र हा, विचारे. महेंद्र विचारे महेंद्र कुठून बोलताय? पनवेल, हा, बोला, मुंबई. पनवेलून बोला. हा, मी काही अपरिहार्य कारणास्तव थोडा उशिरा जॉईन झालो, तरी पण मला फक्त एवढं एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की एक यशस्वी पत्रकार होण्यासाठी कशाची जोपासना केली पाहिजे? तुम्हाला तुमचं पत्रकारिता हा ज्ञानाधारित व्यवसाय आहे. तुमचं प्रचंड वाचन पाहिजे. चांगले अग्रलेख वाचून काढले पाहिजेत. आपण मराठी वर्तमानपत्रामध्ये जर बघितलं तर आचार्य यात्रे यांचे समाधीवरील अश्रू भाग 1-2 नावाचे मृत्यूलेख आहेत, किंवा गोविंद तळवळकरांचे अग्रलेख नावाचं पुस्तक आहे. कुमार केतकर यांचे पण अग्रलेख संग्रह आहेत. माधव गडकरींचे पण आहेत. तर तुम्ही महाराष्ट्रातले जे थोर संपादक होऊन गेले त्यांच्या अग्रलेखांचे संग्रह वाचून काढा. उत्तम चरित्र वाचा, कादंबरी वाचा, कथा वाचा, साहित्य वाचा, ऐतिहासिक ग्रंथ वाचा, महापुरुषांचे चरित्र वाचा. तुम्ही जितकं चांगलं वाचन कराल तेवढी तुमची भाषा संपन्न आणि समृद्ध होईल, प्रवाही होईल, प्रतिबिंबित होईल आणि तुमच्या प्रतिभेचा सोन चाफा असा सुगंध देऊ लागेल. वाचन हे फार आवश्यक आहे. वाचन, मनन, चिंतन आणि मग लेखन. पुढचा प्रश्न. थँक्यू. पुढचा प्रश्न. काही प्रश्न विचारायचा आहे का? काही शंका असतील तर त्या विचारून चॅट बॉक्सवर घ्या म्हणून. हो, चॅट बॉक्सवर जरी शंका विचारली आपली तरी चालेल. नाही येते काही सर. ज्यांना काही शंका असतील ते नंतर आपल्या ग्रुपवर पाठवतील आणि आपण त्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचू. आपण आजच्या या व्याख्यानाचा इथे समारोप करूया. मी आपला सर्वांचा खूप खूप आभारी आहे, कारण हे माझं या शिबिरामधलं 3रं व्याख्यान आहे. आपण सर्वांनी हे व्याख्यान मोठं मन लावून ऐकलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. आणि किसन भाऊ हासे माझे परमस्नेही, त्यांनी मुद्दाम प्रेमाने मला यासाठी निमंत्रण दिलं आणि खूप काही बोलायचं होतं, बरंचसं काही सांगायचं होतं, पण थोडक्यामध्ये सांगण्यासाठी म्हणून काहीची चौकट तयार केली, त्याच्यामध्ये एक मांडणी केली आणि हा सगळा विषय मांडताना थोडा त्याला प्रस्तावना केली. त्याच्यानंतर याच्यातले अभ्यासक्रमामध्ये समान गोष्टी काय त्या सांगितल्या, मॉड्यूल कसे बदलतात, सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स, डिग्री कोर्स, मास्टर कोर्स कसा वाढत जातो, माध्यमामध्ये गेल्यानंतर काय तयारी करावी लागते हे सांगितलं. आणि मग पुढे व्यक्तिमत्वाचा विकास कसा होतो आणि संधी कशा चालून येतात, कशी तयारी करायची, संधीला सामोरं कसं जायचं हे सांगितलं. आपण सर्वांना पुन्हा पुन्हा एकदा माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा, शिखरापर्यंत पोहोचा. तर या ऑनलाईन पत्रकारिता अभ्यासक्रमामध्ये भाग घेतल्याचा तुम्हाला समाधान, आनंद मिळेल. आणि किसन भाऊ हासे यांनी कशासाठी हा कोर्स केलाय, हा आटापिटा हा का केलाय, ते असं म्हणतात की मला महाराष्ट्रातला उद्याचा तरुण उद्यमशील करायचा आहे, उद्योजक करायचा आहे, या तरुणांच्या मध्ये रोजगार निर्मिती करायची आहे, पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रामध्ये त्यांना दमदारपणे पाऊल टाकण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास बुलंद करायचा आहे. तेव्हा आमच्या महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांच्या मध्ये हा उत्साहाचा स्रोत, हा झरा असा वाहत राहावा आणि त्यातून चांगले पत्रकार, चांगले माध्यम तज्ञ, चांगले टीव्ही तज्ञ, चांगले रेडिओवरचे कलाकार निर्माण व्हावेत. अरुण साधुनी हे वार्ताहर होते महाराष्ट्र टाइम्सचे, त्यांनी मुंबई दिनांक कादंबरी लिहिली आणि नंतर त्याचा सिंहासन चित्रपट झाला. तेव्हा उत्तम लेखन हे काय करू शकते याचं उदाहरण आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीनं अशा प्रकारे संधी घ्या, त्याच्यामध्ये अधिकाधिक शिखरापर्यंत पोहोचा, तर तुम्हाला भविष्यामध्ये सोनेरी इतिहास निर्माण करता येईल. एवढं तुम्हाला सांगायचं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.
हॅलो. हा नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. काही प्रश्न शंका? खर तर आता आपले प्रशिक्षणार्थी जे आहेत ते काही प्रश्न शंका विचारतीलच, पण मी सर्व व्याख्यान अतिशय काळजीपूर्वक ऐकलं आणि मला अतिशय आनंद झाला की आपण इतकं छान मार्गदर्शन सर्व प्रशिक्षणार्थींना केलेलं आहे. तुमच्या ज्ञानाचा लाभ महाराष्ट्रातील सर्व हे जे प्रशिक्षण घेणारे पत्रकार, संपादक आणि ज्ञानार्थी आहेत त्यांना होईल असा विश्वास मी व्यक्त करतो. आपल्या प्रति आदर भाव व्यक्त करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद. नमस्कार. नमस्कार.